इकडे मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। माणगाव इंदापूर शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सलग 3 दिवसांच्या सुट्टीमुळे मुंबईकर कोकणवासीय आणि पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत। माणगाव रेल्वे स्थानक ते ढालघर फाटा परिसरापर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक सुरू। मुंबई पुणे मार्गिका सुरू, मात्र पुणे मुंबई मार्गिका बंद। पुण्याहून येणाऱ्या वाहन चालकांवर जुन्या मार्गाने जाण्याची वेळ। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी। माणगाव रेल्वे स्थानक ते ढालघर फाटा परिसरापर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढली। अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन्स। समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण, जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक। 1,40,000 कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात। लाखो अंडीही नष्ट करणार। 12वीच्या परीक्षेचा आज निकाल। दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। पश्चिम बंगालमध्ये आज 15 मतदान केंद्रांवर फेर मतदान। मतमोजणी टेबलावर केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवडणूक आयोगाने केलेल्या सक्तीला तृणमूल काँग्रेसचं सुप्रीम कोर्टात आव्हान। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला इराणचा चर्चेचा नवा प्रस्ताव। इराणच्या नेतृत्वातच ताळमेळ नसल्याची टीका, तर इराणच्या नेत्यांसोबत फोनवरून चर्चा सुरू असल्याची ट्रम्प यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।